आज माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण विकासाच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहोत। महाराष्ट्रातील युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तरुणांसाठी अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत। महाराष्ट्र सरकार उद्योगांसाठी करत असणारी गुंतवणूक ही इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याच्या हेतूने उचललेलं मोठं पाऊल आहे। आतापर्यंत अनेक ठिकाणी भव्य रोजगार मेळावे उभारले गेले आहेत। या रोजगार मेळाव्यातून 1.5 लाखांहून अधिक तरुणांना काम मिळालं आहे। राज्य शासनात 58,000ची पदभरती झाली आहे आणि 1 लाखांपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरू आहे। आणि आता याच शृंखलेत माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करावं हा उद्देश आहे। या योजनेमुळे उद्योगांसाठी कुशल कारागीर निर्माण करणं आणि तरुणांना ज्ञान, कामाचा अनुभव, स्टायपेंड प्रदान करणं असं दुहेरी ध्येय आहे। हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन सुमारे 5.5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्याद्वारे किमान 10 लाख तरुणांना काम आणि स्टायपेंड देण्यात येईल। या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला 6,000 रुपये, ITI किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना 8,000 रुपये आणि पदवीधारकाला किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला देण्यात येत आहे। त्यासोबतच 17 देशांमध्ये स्वीकारलं जाणारं शासकीय कौशल्य प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। युवकांच्या ऊर्जेला योग्य प्रवाह देण्यासाठी एकमेव नेता कायम प्रयत्नशील आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे। अशा योजनेच्या पाठीशी उभं राहण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे धनुष्यबाणासमोरील बटन। चला, येत्या 20 नोव्हेंबरला आपल्या युवा पिढीच्या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी बाहेर पडूया आणि महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करूया। केलंय काम भारी, आता पुढची तयारी। विकासाचं निशाण, लाडकं धनुष्यबाण।